नमस्कार. आज आपल्या आयडीटी एज्युकेशनच्या पॉडकास्टमध्ये नाशिक जिल्ह्यातील नामांकित सोनाली भंडारी मॅडम, ज्या डिझार्ट इंटिरियर स्टुडिओच्या डायरेक्टर आहेत, आज आपण त्यांच्यासोबत आपल्या इंटेरियर डिझाईन क्षेत्रातल्या खूप साऱ्या गोष्टी जाणून घेणार आहोत. थँक्यू सो मच मॅडम, तुम्ही आमच्या या आयडीटी एज्युकेशनच्या स्टुडंट्स अवेअरनेस प्रोग्राम यासाठी आलात आणि ज्यात इंटेरियर डिझाईन क्षेत्रातलं खूप सारं नॉलेज नॉट ओनली गोईंग फॉर इंटेरियर स्टुडंट्स पण आज इंडस्ट्रीमध्ये असणाऱ्या इंटेरियर डिझायनरसाठी सुद्धा ते खूप महत्त्वाचं असणार आहे. खूप खूप धन्यवाद मॅडम, तुम्ही या स्टुडिओमध्ये आलात. थँक्यू. तर माझा प्रश्न आहे मॅडम, ज्यावेळेस विद्यार्थी इंटेरियर डिझायनिंग हा कोर्स करतो, हा कोर्स करत असताना त्या विद्यार्थ्यांनी प्रमुख कोणते सॉफ्टवेअर शिकले पाहिजे किंवा त्याचं नॉलेज त्यांनी घेतलं पाहिजे? ॲक्च्युली बेसिकली जे सॉफ्टवेअर्स आहेत, आता भरपूर नवीन नवीन सॉफ्टवेअर्स आलेले आहेत मार्केटमध्ये. विरे आहे, स्केचअप आहे, हे तर जुनेच आहे ॲक्च्युली. याच्यानंतर ल्युमिनियन आहे, रायनो आहे. हे सॉफ्टवेअर्स विद्यार्थ्यांनी शिकले पाहिजेत, कारण की याच्यात वर्किंग फास्ट आहे आणि आजचं जे जग चालू आहे ते फास्ट आहे. AI मध्ये तुम्ही विदिन अ सेकंड्स, विदिन अ मिनिट्स तुमचे ड्रॉइंग्स रेडी करू शकतात. तर AI पण विद्यार्थ्यांनी यूज केले पाहिजे. येस मॅडम, थँक्यू. ज्यावेळेस विद्यार्थी इंटेरियर डिझायनिंगचं शिक्षण घेतो किंवा इंटेरियर डिझायनरहून पासआउट होतो, त्यावेळेस त्याचं कनेक्शन बऱ्याचशा त्याचा क्लायंटसोबत येतो, साईट सुपरवायझिंग टीमसोबत येतो, ॲज अ हँडलिंग ऑफ नंबर ऑफ पीपल्स येतो. त्यावेळेस त्या इंटेरियर डिझायनरचं कम्युनिकेशन स्किल, त्याचं संभाषण कौशल्य हे कसं असायला पाहिजे? कम्युनिकेशन जे आहे ते क्लायंट बरोबर होणारं जे कम्युनिकेशन आहे ते 100% व्हायलाच पाहिजे. रिझन विदाऊट कम्युनिकेशन काय आहे, आपल्याला त्यांची टेस्ट लक्षात येणार नाही, त्यांचे लाईक्स डिसलाईक्स काय आहेत ते लक्षात येणार नाही. म्हणून त्यांच्या क्लायंट बरोबर इंटिरियर डिझायनरने क्लायंट बरोबर फ्रिक्वेंटली कॉन्टॅक्ट करून त्यांचे जे एक्सपेक्टेशन्स आहेत, त्यांना इंटिरियर डिझायनरकडून काय एक्सपेक्टेड आहेत किंवा त्यांना त्यांचं थीम काय पाहिजे आहे ते जाणून घेण्याकरता कम्युनिकेशन जे आहे ते क्लायंट बरोबर करणे महत्त्वाचे आहे. तुम्ही जेव्हा साईटवर जाता आहेत, तुम्ही प्रत्येक गोष्टीचं MOM क्रिएट केलं पाहिजे. लाईक तुमच्या साईटवर आज काय झालेलं आहे, कारण की भरपूर वेळेस काय होतं आहे, तर मिसअंडरस्टँडिंग होण्याची फार शक्यता असते या फील्डमध्ये. मी असं नाही सांगितलं, मी तसं केलं, हे केलं, आणि त्याच्यात काय होतं आहे की क्लायंटचे आणि इंटिरियर डिझायनरचे जे रिलेशन आहे ते स्पॉईल होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही जेवढे क्लिअर असतात या फील्डमध्ये, क्लायंट बरोबर आहे किंवा तुमच्या टीम बरोबर आहे, जेवढं क्लिअर आणि जेवढं पोलाइटली तुम्ही त्यांना वे ऑफ करू शकता ते जास्त बेटर राहील. येस, बस सुंदर मॅडम, थँक्यू सो मच. जे विद्यार्थी आता इंटेरियर डिझायनिंग ह्या कोर्समध्ये ॲडमिशन घेण्याला इच्छुक असतात, ते त्यांचं एज्युकेशन पूर्ण करतात आणि ह्या कोर्समध्ये यायला सुरुवात करतात, अशा स्टार्टअप विद्यार्थ्यांसाठी तुम्ही कोणत्या सूचना द्याल? स्टुडंट्सनी बेसिकली क्रिएटिव्ह व्हायला पाहिजे. जे आपलं आता थोड्या वेळ पहिले डिस्कशन झालं, जे कॉपी पेस्ट जे जग चालू आहे आता, ते नको आहे. ओन जी त्यांची जी क्रिएटिव्हिटी आहे ती बाहेर यायला पाहिजे. परत अजून त्यांचं कम्युनिकेशन स्किल्स आहेत, टाईम मॅनेजमेंट आहेत, प्लस त्यांनी मार्केटमध्ये काय नवीन चालू आहे याचं नॉलेज घेणं त्याच्याबरोबर गरजेचं आहे. आणि ॲक्सेप्टन्सने त्यांनी शिकायला पाहिजे काही पण गोष्टी, कारण की आजची जी जनरेशन आहे ना, त्यांना काय आहे, आम्हाला सगळं येतं आहे, आम्ही सगळं करू शकतोय. पण ह्या फील्डमध्ये असं आहे का, तुम्ही एकदा कॉलेज कंप्लीट करा, प्रॅक्टिस करा 2-3 वर्ष, नंतर तुम्ही तुमचं स्वतःचं जे ऑफिस आहे, स्वतःची प्रॅक्टिस जी आहे ती चालू करा. कारण की जे कॉलेजचं नॉलेज आहे आणि ते प्रॅक्टिकल नॉलेज आहे ते टोटली अपोजिट आहे. ते त्याच्यामुळे तुम्ही 100% प्रॅक्टिस पण करा, स्वतःचं ऑफिस जे आहे ते आफ्टर प्रॅक्टिस चालू करा. येस, यालाच रिलेट करून एक क्वेश्चन विचारेल मॅडम. आमच्या आयडीटी एज्युकेशन्समध्ये ज्यावेळेस विद्यार्थी इंटेरियर डिझायनिंगचं शिक्षण घेतो, तर घेत असताना कॉन्स्टंट इंटेरियरचं तो काम करत असतो, तर कुठेतरी तो थोडासा डिझायनिंगला धरून थांबलेला असतो, ते त्याला सुचत नाही, त्याचं क्रिएटिव्ह माइंड कुठेतरी स्टॉप झालेलं असतं. मग अशा केसेसमध्ये आपलं क्रिएटिव्ह माइंड परत एकदा ॲक्टिव्ह करण्यासाठी इंटेरियर डिझायनिंगच्या विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे? त्यांनी एक्सप्लोअर केलं पाहिजे मार्केट. स्केचिंग डेली केली पाहिजे त्यांनी. जरीही तुमच्याकडे पिंटरेस्ट आहेत, अदर सॉफ्टवेअर्स आहेत, पण ते साईडला ठेवून जस्ट त्यांचा रेफरन्स घेऊन स्वतः स्केचिंग करा. सपोज आता एक एक्झाम्पल आहे, एखादं रेफरन्स पिक्चर आहे, ते जस्ट तुम्ही रेफरन्स करता यूज करा, पण ते ॲज इट इज कॉपी नका करू, त्याला तुम्ही स्केचिंग वगैरे डेली करा. हेच एक आहे. आणि मार्केटमध्ये काय नवीन चालू आहे ते एक्सप्लोअर करत जा. बरेचसे इंटेरियर डिझायनर्स हे पासआउट होतात आणि पासआउट झाल्यावर त्यांची अपेक्षा असते की लगेच आपण ऑफिस टाकावं,
लगेच आपण इंडस्ट्री सुरू करावी, लगेच आपण या क्षेत्रात यावं, हे कितपत रिस्की असू शकतं? हे भरपूर रिस्की आहे, म्हणजे ऑलमोस्ट 100% रिस्कीच आहे हे. त्याचं रिझन हे आहे का, जो नॉलेज जो त्यांना पाहिजे, भेटला पाहिजे, प्रॅक्टिकल नॉलेज जो त्यांना पाहिजे तो त्यांच्याकडे नसतो. आणि साईटवर गेल्यावर एवढे प्रॉब्लेम्स येतात, लिटरली म्हणजे एक खिळा जरी ठोकायचा आहे तरी तिथे प्रॉब्लेम आहेत आणि त्यांचं नॉलेज स्टुडंट्सला नसतं. तर माझं सजेशन हे राहील का, प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस नंतरच तुम्ही तुमचं ऑफिस ओपन करा. येस. ज्यावेळेस इंटिरियर डिझायनर काम करतो, स्टुडंट अवस्थेत असताना तो बेसिक नॉलेज इन्स्टिट्यूशनमध्ये घेत असतो. बाहेरचं जग हे नक्कीच वेगळं आहे तुम्ही वेगळं. म्हटल्याप्रमाणे. बरोबर. त्यात बजेट एस्टिमेट हा एक पार्ट येतो. हा पार्ट एज्युकेशन वेने खूप जास्त लेवलला एक्सप्लोर होत नाही. मग बाहेर पडल्यानंतर विद्यार्थ्यांनी याला कसं एक्सप्लोर करावं? बजेट जे आहे, बजेट किंवा क्वालिटी जी आहे ती मेंटेन तर केलीच पाहिजे. तुम्ही मार्केटमध्ये रिसर्च करा, सर्वे करून ते डिस्काउंट स्ट्रक्चर कसं तुम्हाला घेता येईल प्रॉपर वेने, ते समोरच्याकडून म्हणजे जो वेंडर आहे वेंडरकडून डिस्काउंट कसं करून घ्यायचं, किंवा तुम्ही अजून कुठून 4 ठिकाणी ते रिसर्च करा, सर्चिंग करा, प्रत्येक गोष्टी बघा, त्याच्यातून मग तुम्ही जे तुम्हाला बेटर वाटेल ते, क्वालिटी पण स्पॉईल नाही झाली पाहिजे आणि बजेट पण ते पण हल्लं नाही पाहिजे. तर तुम्ही सबस्टिट्यूट्स भरपूर आहेत मार्केटमध्ये. तर आता तुम्ही कोरियन जर बघायला गेलं तर कोरियनचा सबस्टिट्यूट आहे, ऑनेक्स बघायला गेलं तर ऑनेक्सचं सबस्टिट्यूट आहे. ते ऑलमोस्ट 50% मध्ये तुम्हाला होतं, लुक ऑलमोस्ट सिमिलर असतं. तर त्याच्यामुळे तुम्ही त्या गोष्टी बघत चला, दॅट विल बी गुड ऑप्शन. येस, नक्कीच मॅडम, अतिशय सुंदर आणि कॉन्फिडंट माहिती तुम्ही दिली. लास्ट क्वेश्चन माझा आहे, आमच्या IDT एज्युकेशनच्या इंटेरियर डिझायनिंगच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही तुमची गोल्डन टिप कोणती देणार? जास्त कोणत्याही गोष्टीला रश नका करू, घाई नका करू. कीप पेशन्स. ही जी फील्ड आहे पेशन्सची फील्ड आहे. तुम्ही ह्या फील्डमध्ये जेवढं पेशन्स ठेवणार तेवढं तुम्हाला त्याचं रिझल्ट जे आहे ते फार सुंदर मिळेल. येस, खूप खूप सुंदर आन्सर दिलं मॅडम. म्हणजे अगदी शेवटच्या लाईनमध्ये जरी विद्यार्थ्यांनी एवढं जरी फॉलो केलं, तो पेशन्सवाला जो कॉलम आहे तरी सुद्धा नक्कीच त्यांचं करिअर खूप चांगलं होईल. तर परत एकदा मी खूप सारे आभार तुमचे व्यक्त करतो मॅडम, की तुम्ही बहुमूल्य वेळ आमच्या या पॉडकास्टसाठी दिला. सो थँक्यू सो मच फॉर युअर टाइम.